हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागामध्ये आपण नवीन आर्थिक सुधारणाची गरज या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. सन 1991 मध्ये भारताने स्वीकारलेल्या नवीन आर्थिक सुधारणा म्हणजे देशाच्या आर्थिक धोरणात केलेले व्यापक आणि संरचनात्मक बदल होत. या सुधारणाचा मुख्य हेतू भारतीय अर्थव्यवस्थेला स्थैर्य देणे, विकासाला चालना देणे आणि जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनवणे हा होता. त्या काळात भारताची अर्थव्यवस्था गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत होती. परकीय चलनसाठा अत्यल्प झाला होता. तसेच वित्तीय तूट वाढलेली होती आणि आर्थिक विकासाचा वेग हा मंदावलेला होता. त्याचबरोबर औद्योगिक उत्पन्नात घट, आर्थिक निर्यात तूट आणि वाढती महागाई यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी संरचनात्मक सुधारणा ह्या आवश्यक बनलेल्या होत्या. याशिवाय जागतिक स्तरात वेगाने होत असलेल्या आर्थिक बदलामुळे भारतानेही आपल्या धोरणामध्ये बदल करणे हे गरजेचे ठरले. तसेच परकीय गुंतवणूक आकर्षित करणे, उद्योगाला स्वातंत्र्य देणे आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज बनली होती. म्हणूनच 1991 मधील आर्थिक सुधारणा या केवळ तात्कालिक संकटावरती उपाय म्हणून नव्हे, तर दीर्घकालीन आर्थिक विकास आणि स्थैर्यासाठी उचललेले एक महत्वपूर्ण पाऊल होते. या सुधारणाची आवश्यकता ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही निर्माण झालेली होती. त्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. त्यामधला पहिला मुद्दा आहे मंदी आणि आर्थिक असंतुलन. 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात भारताची अर्थव्यवस्था गंभीर अडचणीत सापडलेली होती. तसेच आर्थिक वाढीचा दर कमी झाला होता आणि उत्पादन क्षमता ही समाधानकारक नव्हती. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रात तांत्रिक प्रगतीचा वेग हा मंद होता. त्यामुळे भारत विकसित राष्ट्राच्या तुलनेत हा मागे पडत होता. त्याचबरोबर अतिरिक्त कर्ज उभारणी, वाढती वित्तीय तूट आणि आयात निर्यातीमधील असमतोल यामुळे आर्थिक स्थिती अधिकच बिघडली. त्याचबरोबर देशांतर्गत धोरणातील मर्यादा आणि कमी स्पर्धात्मक वातावरणामुळे उद्योगाची कार्यक्षमताही घटलेली होती. दरम्यान जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया यासारख्या आशियाई देशांनी आणि अमेरिकेने वेगाने आर्थिक प्रगती साधली होती, ज्यामुळे जागतिक स्पर्धा ही तीव्र झाली होती. या पार्श्वभूमीवर भारतासाठी संरचनात्मक आर्थिक सुधारणा ह्या अपरिहार्य ठरल्या होत्या. दुसरा मुद्दा आहे विदेशी कर्ज. 1991च्या सुमारास भारतावर परकीय कर्जाचे ओझे हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढले होते. तसेच वाढत्या आयातीमुळे आणि कमी निर्यातीमुळे परकीय चलनाची टंचाई निर्माण झाली होती. त्याचबरोबर भारताचा परकीय चलन साठा अत्यल्प पातळीवरती आला होता, जो देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी धोकादायक ठरू लागला होता. त्याचबरोबर व्यवहार ताळेबंदातील तुटीमुळे परिस्थिती ही गंभीर बनली होती. परिणामी 1991 मध्ये भारताला परकीय कर्ज उभारण्यासाठी आपला सुवर्ण साठा तारण ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. ही घटना देशासमोर उभा असलेल्या आर्थिक संकटाची तीव्रता हा दर्शवणारा होता. त्यामुळे परकीय कर्जावरील अवलंबित्व कमी करणे आणि अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्यासाठी व्यापक आर्थिक सुधारणा करणे हे आवश्यक झाले होते. तिसरा मुद्दा आहे लायसन्स राज आणि सरकारी हस्तक्षेप. सन 1991 पूर्वी भारतात लायसन्स राज प्रणाली ही अस्तित्वात होती. कोणताही उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच त्याचा विस्तार करण्यासाठी सरकारची परवानगी घेणे हे बंधनकारक होते. या प्रक्रियेमुळे उद्योग क्षेत्रातील निर्णय क्षमता ही मर्यादित झाली होती आणि कार्यपद्धती ही मंदावलेली होती. अतिरिक्त सरकारी नियंत्रण आणि कठोर नियमामुळे स्पर्धेचा अभाव हा निर्माण झाला आणि परिणामी उत्पादकता ही कमी राहिली आणि उद्योगाच्या प्रगतीला हे अडथळे आले. तसेच विविध कायदे, निर्बंध आणि प्रशासकीय अडचणीमुळे उद्योग व्यवसायातील वाढ ही मर्यादित झाली होती. त्यामुळे अर्थव्यवस्था अधिक कार्यक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी संरचनात्मक सुधारणा करणे हे आवश्यक ठरले. चौथा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय व्यापारात कमी सहभाग. सन 1991 पूर्वी भारताने व्यापार धोरण हे संरक्षणवादी स्वरूपाचे होते. आयातीवर उच्च दराचे शुल्क आणि विविध निर्बंध लादले जात होते. त्यामुळे परदेशी वस्तूंवरील प्रवेश हा मर्यादित होता. त्याचप्रमाणे निर्यात ही अपेक्षित प्रमाणात वाढत नव्हती, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारातील भारताचा सहभाग हा मर्यादित राहिला. तसेच परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आवश्यक असे उदार आणि अनुकूल धोरणाचा अभाव होता. परिणामी उद्योग क्षेत्रात तांत्रिक प्रगती ही मंदावली आणि जागतिक स्पर्धेत भारत हा मागे पडत होता. या परिस्थितीत जागतिक बाजारपेठेत सक्रिय सहभाग घेण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी नवीन आर्थिक सुधारणा ह्या अपरिहार्य बनल्या. पाचवा मुद्दा आहे औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीचा अभाव. 1991 पूर्वी भारतातील औद्योगिक क्षेत्राचा विकास हा अपेक्षितप्रमाणे झाला नव्हता. तसेच उद्योग क्षेत्राचा वेग हा मंद होता आणि उत्पादन क्षमता ही कमी होती. त्याचबरोबर तांत्रिक नवसंकल्पनाचा अभाव आणि स्पर्धात्मक वातावरणाची कमतरता यामुळे उद्योग हे मागे पडत होते.
त्याचबरोबर कृषी क्षेत्रातही पारंपरिक पद्धतीचा मोठ्या प्रमाणावरती अवलंबून होते किंवा त्याचा पद्धतीचा वापर हा केला जात होता. त्यामुळे आधुनिक यंत्रसामग्री, सुधारित बी बियाणे आणि प्रगत सिंचनाच्या तंत्राच्या वापरावरती हे वापर हा मर्यादित प्रमाणामध्ये होता आणि परिणामी कृषी उत्पादनाची वाढ ही मंदावली होती आणि बाजारपेठेत पुरवठा अपुरा राहिला होता. या स्थितीमुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्र अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी आर्थिक सुधारणाची आवश्यकता ही निर्माण झाली. पुढे 6वा मुद्दा आहे तंत्रज्ञानातील मागासलेपणा. सन 1991 पूर्वी भारतातील उद्योग आणि शेती क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा अत्यल्प होता. तसेच विकसित देशामध्ये उत्पादन प्रक्रिया ही आधुनिक व तंत्रज्ञानाच्या आधारित होत असताना भारत मात्र त्या बाबतीत मागे राहिला होता. त्यामुळे जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासा वेग झपाट्याने वाढत होता, परंतु भारतात त्यानुसार प्रगती होत नव्हती. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा व्यापक वापर होणे हा आवश्यक होता. त्यामुळे उद्योग आणि कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करणे तसेच आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी संरचनात्मक आर्थिक सुधारणा ह्या अपरिहार्य ठरल्या. पुढे 7वा मुद्दा आहे जागतिकीकरणाचा प्रभाव. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे देशादेशामधील आर्थिक स्पर्धा तीव्र झाली. तसेच जागतिक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आणि प्रगती साधण्यासाठी भारताने आपल्या आर्थिक धोरणामध्ये बदल करणे हे आवश्यक ठरले. तसेच खुल्या बाजारपेठेतील संधीचा लाभ घेण्यासाठी उदारीकरण, व्यापार सुलभीकरण आणि परकीय गुंतवणूक प्रोत्साहन देणे हे गरजेचे होते. यासाठी आयात निर्यात धोरण अधिक लवचिक करण्यात आले आणि मुक्त व्यापाराला चालना देण्यात आली. तसेच जागतिक अर्थव्यवस्थेची सुसंगत राहण्यासाठी भारताने आर्थिक रचना अधिक स्पर्धात्मक आणि गतिमान बनवण्याचा प्रयत्न केला. पुढे 8वा मुद्दा आहे वित्तीय तूट आणि सरकारी खर्च. 1991 पूर्वी भारतात सरकारी खर्च आणि महसूल यामध्ये मोठी तफावत होती. महसूलपेक्षा खर्च जास्त असल्यामुळे वित्तीय तूट ही वाढत होती. तसेच महसूल वाढवण्यासाठी पुरेशी साधने नसल्यास सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घ्यावे लागत होते. त्याचबरोबर वाढता कर्जबाजारीपणा आणि महसुली तूट यामुळे देशाच्या वित्तीय स्तरावरती दबाव निर्माण झाला होता. या परिस्थितीचा परिणाम महागाई आणि आर्थिक असंतुलित स्वरूपात दिसून येत होता. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील अनुत्पादक खर्च आणि योजनाच्या अपुऱ्या अंमलबजावणीमुळे विकासाचा वेग हा मंदावला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणि गती देण्यासाठी व्यापक आर्थिक सुधारणा करणे हे अपरिहार्य ठरले. पुढील 9वा मुद्दा आहे तो म्हणजे उत्पादन क्षमता आणि रोजगार. 1991 पूर्वी भारतातील औद्योगिक क्षेत्राची उत्पादन क्षमता ही समाधानकारक नव्हती आणि विशेषतः लघु उद्योग तांत्रिकदृष्ट्या मागे असल्यामुळे एकूण औद्योगिक वाढीवर मर्यादा येत होत्या. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि मर्यादित गुंतवणूक यामुळे उत्पादनाची कार्यक्षमताही कमी राहिली होती. तसेच उद्योग क्षेत्राचा विकास हा अपेक्षित प्रमाणात न झाल्यामुळे रोजगाराच्या निर्मितीच्या ज्या संधी होत्या ह्या मर्यादित राहिल्या होत्या आणि परिणामी त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली आणि आर्थिक प्रगतीचा वेग हा मंदावला. या समस्यावर मात करण्यासाठी उद्योगाचे आधुनिकीकरण आणि रोजगारभिमुख धोरणाची अंमलबजावणी करणे ही आवश्यक ठरली. पुढे 10वा मुद्दा आहे राजकीय अस्थिरता आणि निर्णय प्रक्रियेत विलंब. 1980च्या दशकात देशात राजकीय स्तराचा अभाव होता. तसेच विविध राजकीय पक्षातील मतभेद आणि अस्थिर सत्ता स्थितीमुळे धोरणात्मक निर्णय घेण्यास विलंब होत असे. तसेच प्रशासकीय कार्यपद्धत सुसूत्रतेचा अभाव होता, ज्यामुळे आर्थिक विकासाशी संबंधित महत्वाचे निर्णय हे वेळेवरती घेतले जात नव्हते आणि या परिस्थितीमुळे अर्थव्यवस्थेला आवश्यक दिशाही मिळत नव्हती. त्यामुळे ठोस आणि दीर्घकालीन धोरणात्मक बदलाची गरजही निर्माण झाली. आपण याचा जर निष्कर्ष काढायचं म्हटलं तर 1991 मध्ये सुरू करण्यात आलेल्या नवीन आर्थिक सुधारणा ह्या अत्यंत महत्वाच्या होत्या आणि या सुधारणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत लवचिकता, स्पर्धात्मकता आणि स्थैर्य निर्माण झाले. तसेच भारताने जागतिक बाजारपेठेमध्ये आपले स्थान मजबूत करण्यास सुरुवात केली आणि आर्थिक प्रगतीचा वेग वाढला. तथापि काही क्षेत्रात अजूनही सुधारणा आवश्यक आहेत. उदारीकरण, खाजगीकरण, तंत्रज्ञानाचा व्यापक वापर आणि जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सातत्यपूर्ण धोरणात्मक पावले उचलणे हे आवश्यक आहे. तसेच आर्थिक समावेशकता आणि सामाजिक समता यांना प्राधान्य देऊन सर्व नागरिकांना समान संधी उपलब्ध करून देणे हे तितकेच महत्वाचे आहे. म्हणूनच नवीन आर्थिक सुधारणाची प्रक्रिया ही सतत चालणारी आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक अशी प्रक्रिया आहे. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये नवीन आर्थिक सुधारणाची गरज या अनुषंगाने आपण बोललेलो आहे. धन्यवाद.